नमस्कार मित्रांनो, मी चिन्मय पाठक आणि आज आपण आपल्या मॅन्युअल टेस्टिंगच्या सिरीजमध्ये बघणार आहोत व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन मॉडेल. तर व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन मॉडेलमध्ये जी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची जी प्रोसेस आहे ती व्ही शेपप्रमाणे दिसते किंवा व्ही आकाराप्रमाणे दिसते, म्हणून या मॉडेलला आपण व्ही मॉडेलसुद्धा म्हणतो. व्हेरिफिकेशन म्हणजे काय असतं की जी पण आपण सॉफ्टवेअर किंवा जी पण आपण सिस्टम बनवत आहोत ती योग्य प्रकारे डेव्हलप करत आहोत की नाही हे चेक करणं म्हणजे व्हेरिफिकेशन. आणि जी पण आपण सिस्टम किंवा जे आपण सॉफ्टवेअर बनवलेले आहेत ते योग्य प्रकारे वर्क करत आहे की नाही हे चेक करणं म्हणजे व्हॅलिडेशन. तर व्हेरिफिकेशन म्हणजे काय होतं की डेव्हलपमेंटचे जे आपण फेजेस आहेत ते व्हेरिफिकेशनमध्ये इन्क्लूड होतात आणि व्हॅलिडेशनमध्ये टेस्टिंगचे जे फेजेस आहेत त्या इन्क्लूड होत असतात. व्ही मॉडेल किंवा व्हॅलिडेशन आणि व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन मॉडेलमध्ये व्हेरिफिकेशन जो पार्ट आहे म्हणजे डेव्हलपमेंटचे जे फेजेस आहेत त्या लेफ्ट साईडला रिप्रेझेंट केल्या जातात आणि व्हॅलिडेशन म्हणजे टेस्टिंगचे जे फेजेस आहेत ते व्ही मॉडेलमध्ये राईट साईडला रिप्रेझेंट केले जातात. अशा प्रकारे या मॉडेलचं रिप्रेझेंटेशन किंवा स्ट्रक्चर असतं. तर या मॉडेलचे बेनिफिट्स काय मित्रांनो की जे या मॉडेलमध्ये टेस्टिंग जो पार्ट आहे तो पॅरलली आपण स्टार्ट करू शकतो डेव्हलपमेंट बरोबरच. म्हणजे काय की जी पहिली जी स्टेज असते रिक्वायरमेंट गॅदरिंग याच्याबरोबरच आपण टेस्टिंग सुरू करू शकतो. आणि अजून एक या मॉडेलचं बेनिफिट्स म्हणजे प्रत्येक डेव्हलपमेंटची फेज आहे त्याला एक करस्पॉन्डिंग किंवा त्याला एक मॅचिंग असे टेस्टिंग फेज इथे अवेलेबल असते. त्याच्यामुळे जे आपण टेस्टिंग फेजेस लवकर स्टार्ट करतो, टेस्टिंग आपण पॅरलली स्टार्ट करतो, त्यामुळे काय होतं की आपल्याला अर्ली स्टेजेसमध्येच डिफेक्ट्स आयडेंटिफाय व्हायला मदत होते. तर मित्रांनो एक डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन आहे व्ही मॉडेलचं, जे लेफ्ट साईडला जे आहे व्हेरिफिकेशन फेजेस किंवा आपण डेव्हलपमेंट फेजेस म्हणू शकतो. म्हणजे बिझनेस रिक्वायरमेंट, सिस्टम रिक्वायरमेंट्स, हाय लेवल डिझाईन, लो लेवल डिझाईन, कोडिंग हे जे आले ते डेव्हलपमेंटचे फेजेस आले. आणि युनिट टेस्टिंग, इंटिग्रेशन टेस्टिंग, सिस्टम टेस्टिंग, युजर ॲक्सेप्टन्स टेस्टिंग हे जे व्हॅलिडेशनचे किंवा आपण टेस्टिंगचे जे फेजेस आहे ते आपण राईट साईडला इथे रिप्रेझेंट केलेले आहे. ओके, या मॉडेलमध्ये ह्याच्यात इथे बघा प्रत्येक जी फेज आहे डेव्हलपमेंटची तिला एक करस्पॉन्डिंग अशी टेस्टिंगची फेज याच्यामध्ये इन्क्लूड आहे. ओके, म्हणजे बिझनेस रिक्वायरमेंट्सला आहे युजर ॲक्सेप्टन्स टेस्टिंग, त्याच्यानंतर सिस्टम रिक्वायरमेंट डिझाईनला आहे सिस्टम टेस्टिंग, हाय लेवल डिझाईनला आहे इंटिग्रेशन टेस्टिंग, लो लेवल किंवा डिटेल डिझाईनला आहे युनिट टेस्टिंग, आणि हा जो पार्ट आहे कोडिंगचा इथे ॲक्च्युअल कोड जो आहे तो डेव्हलप केला जातो डेव्हलपरद्वारा. आपण हे एक समजून घेऊ की प्रत्येक स्टेजमध्ये काय केलं जातं व्ही मॉडेलमध्ये. ओके, सगळ्यात पहिल्यांदा बिझनेस रिक्वायरमेंट गॅदरिंग म्हणजे जो पण कस्टमर आहे किंवा क्लायंट आहे त्याला कुठल्या प्रकारचे रिक्वायरमेंट्स आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये रिक्वायरमेंट्स आहे त्या गॅदर केल्या जातात. त्या गॅदर केल्यानंतर त्या रिक्वायरमेंट्सच्या बेसवरती BRD आणि FSD बनवलं जातं. BRD म्हणजे बिझनेस रिक्वायरमेंट डॉक्युमेंट आणि फंक्शनल रिक्वायरमेंट डॉक्युमेंट हे दोन डॉक्युमेंट केले जातात तयार. आणि त्याच्यामध्येच युजर ॲक्सेप्टन्स टेस्टिंग ही जी करस्पॉन्डिंग फेज आहे ओके व्ही मॉडेलमध्ये ह्याच्या अंतर्गत काय केलं जातं त्या BRD आणि FSD वरून टेस्ट सिनारिओज आयडेंटिफाय केले जातात आणि त्या सिनारिओजवरून आपण टेस्ट केस डिझाईन करतो. त्याच्यानंतर सिस्टम रिक्वायरमेंट डिझाईन म्हणजे काय असतं की जे आपण रिक्वायरमेंट्स आयडेंटिफाय केलेले आहे किंवा गॅदर केलेले आहे क्लायंटकडनं त्याच्यानुसार आपल्याला सॉफ्टवेअर कुठल्या आर्किटेक्चरवरती काम करतं ते डिझाईन करणं. त्याच्यानंतर कुठल्या डेटाबेसवरती आपल्याला काम करणं तर डेटाबेस ते डिझाईन करणं. अशा प्रकारचे जे सॉफ्टवेअरच्या रिक्वायरमेंटच्या डिझाईन जे असतात त्या इथे सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट डिझाईन या फेजमध्ये केल्या जातात. ओके, त्याच्यानंतर काय असतं की हाय लेवल ज्या रिक्वायरमेंट्स असतात ते आपण इथे डिझाईन करतो. त्याच्यानंतर ज्या हाय लेवल रिक्वायरमेंट्स असतात त्या इम्प्लिमेंट कशा प्रकारे करायच्या किंवा त्या कुठल्या प्रकारे इंटिग्रेट करायच्या सॉफ्टवेअरमध्ये ह्याचं जे डिझाईन असतं ते लो लेवल डिझाईन किंवा डिटेल डिझाईन ज्या फेजमध्ये आपण इन्क्लूड करतो. त्याच्यानंतर इथे कोडिंग जी फेज आहे याच्यामध्ये प्रत्यक्षात कोडिंग केलं जातं डेव्हलपरद्वारा. त्याच्यानंतर युनिट टेस्टिंग म्हणजे जे मॉडेल्स असतात तर प्रत्येक जे मॉडेल आहे ते सेपरेटली युनिट टेस्टिंग केलं जातं त्यांचं. त्याच्यानंतर इंटिग्रेशन टेस्टिंग म्हणजे जे मॉडेल्स आहेत त्याच्यामध्ये कंबाईन केल्यानंतर किंवा त्याचे इंटिग्रेशन्स केल्यानंतर त्यांचं टेस्टिंग केलं जातं. आणि इथे फंक्शनल नॉन फंक्शनल ॲज अ सिस्टम म्हणून सॉफ्टवेअर टेस्ट केले जातात. फंक्शनल नॉन फंक्शनल हे जे आहे याचे टेस्टिंग झाल्यानंतर युजर ॲक्सेप्टन्स टेस्टिंग केले जातं. ह्या प्रकारे व्ही मॉडेलचं जे आहे ती प्रोसेस आहे. आपण एका एक्झाम्पलद्वारा व्ही मॉडेलची जी प्रोसेस आहे ती रिअल टाईम एक्झाम्पलद्वारा समजून घेऊ. समजा एखादी बँक आहे, त्या बँकेला जर सॉफ्टवेअर बनवायचं आहे तर ते सगळ्यात पहिल्यांदा काय करेल की जे बिझनेस ॲनालिस्ट किंवा प्रोजेक्ट मॅनेजर असतात ते काय सुरुवातीला काय करतील की ते बँकेचे क्लायंट जे आहे त्यांचं त्याच्याकडनं काय रिक्वायरमेंट्स आहे ते गॅदर करतील. म्हणजे बँकेला जर रिक्वायरमेंट्स आहे की त्यांचे जे कस्टमर आहेत त्यांच्याकडनं त्यांना
नेट बँकिंगचं जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये ॲक्सेस मिळावा, म्हणजे लॉग इन करता यावं. त्याच्यानंतर त्यांची जे अवेलेबल्स अकाउंट्स आहेत त्याचे अकाउंट नंबर्स आणि अवेलेबल बॅलन्स तिथे दिसावा. त्यांना स्टेटमेंट डाउनलोड करता यावं कस्टमरला जर रिक्वायरमेंट असेल तर तिथेच FD फिक्स डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिट त्यांना स्टार्ट करता यावं. त्याच्यानंतर फंड ट्रान्सफर करता यावं. कुठल्या एखाद्या दुसऱ्या अकाउंटमध्ये जर त्यांना पैसे ट्रान्सफर करायचे असेल तर त्या ॲप्लिकेशनमधून त्यांना फंड ट्रान्सफर करता यावे. जर कस्टमरकडे कुठले कार्ड्स असतील, डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, त्याचं मॅनेजमेंट तिथून करता यावं. जर समजा डेबिट कार्ड लॉस वगैरे झाला असेल तर त्यांना तिथून ब्लॉक करता यावं. त्याच्यानंतर स्टेटमेंट जे असेल क्रेडिट कार्डचे ते डाउनलोड करता यावे किंवा क्रेडिट कार्डचं पेमेंट बाकी असेल तर ते त्यांना पेमेंट करता यावं. लोन्स त्याच्यानंतर जर कस्टमरने घेतले असेल तर त्याचे डिटेल्स तिथे त्या ॲप्लिकेशनमध्ये कस्टमरला पाहता यावं. त्याचं रिपेमेंट शेड्यूल पाहता यावं, त्याचं टेन्यूर किती राहिलेलं आहे ते पाहता यावं, त्याची आउटस्टँडिंग जी अमाऊंट आहे ती किती राहिलेली आहे ते पाहता यावं. ओके, या प्रकारचे जे फंक्शनॅलिटी आहे, या प्रकारचे जे रिक्वायरमेंट्स आहेत त्या कस्टमरकडनं गॅदर केल्या जातात. आता या रिक्वायरमेंट्स गॅदर केल्यानंतर काय होतं की V मॉडेलमध्ये BRD आणि आपण FSD या बिझनेस रिक्वायरमेंट गॅदरिंग या स्टेजमध्ये आपण बनवतो. पण V मॉडेलमध्ये पॅरलल टेस्टिंग आपण स्टार्ट करतो. म्हणजे काय होतं की युजर ॲक्सेप्टन्स टेस्टिंगमध्ये ही जी फेज आहे याला करस्पॉन्डिंग बिझनेस रिक्वायरमेंट्स डिझाईन गॅदरिंगला ती आहे युजर ॲक्सेप्टन्स टेस्टिंग. याच्यामध्ये काय होतं की जे FSD आणि BRD बनवलेले आहे त्या डॉक्युमेंट्सवरून आपण टेस्ट सिनारिओज आयडेंटिफाय करतो आणि ते आयडेंटिफाईड टेस्ट सिनारिओजवरून आपण टेस्ट केस डिझाईन करतो. ओके, ते झालं. त्याच्यानंतर सिस्टम रिक्वायरमेंट डिझाईन म्हणजे सॉफ्टवेअर कुठल्या आर्किटेक्चरवर आपल्याला डेव्हलप करायचं आहे, कुठले डेटाबेस आपल्याला रिक्वायरमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे डेटाबेस आपण डिझाईन करतो, APIची रिक्वायरमेंट्स झाली तर API तिथे डिझाईन केले जातात. या प्रकारचे जे सिस्टम रिक्वायरमेंट्सचे डिझाईनचं जे काम आहे ते या स्टेजमध्ये केले जातं. हाय लेवल डॉक्युमेंट्स हाय लेवल डिझाईन जे असतात याच्यामध्ये काय असतं लक्षात घ्या. आता आपण जे अकाउंट्स कस्टमरचे जे अकाउंट्स दिसले पाहिजे, कस्टमरला फिक्स डिपॉझिट ओपन करता आले पाहिजे, कस्टमरला फंड ट्रान्सफर करता आले पाहिजे, किंवा त्याचे जे लोन्स वगैरे अवेलेबल असतील ते तिथे दिसले पाहिजे, कार्ड्स वगैरे असतील त्याला दिसले पाहिजे. याच्यासाठी काय असतं आपण मॉडेल्स डिसाईड करतो. म्हणजे कस्टमरला अकाउंट्स मॉडेल वेगळं असेल, त्याच्यानंतर कार्ड्स मॉडेल वेगळा असेल, त्याच्यानंतर डिपॉझिट त्याच्यामध्ये फिक्स डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिट्स येतील, त्याच्यानंतर फंड ट्रान्सफर हे जे मॉडेल असेल. अशा प्रकारचे जे डिफरंट मॉडेल्स आपल्याला तिथे डिझाईन करावे लागतात. म्हणजे की जी पण फंक्शनॅलिटी आहे कस्टमरला ती एका व्यवस्थित स्ट्रक्चर वेने तिथे समोर दिसेल. याच्यासाठी आपण ते जे हाय लेवल रिक्वायरमेंट्स आहेत त्याचं डिझाईन केलं जातं. आता हे जे हाय लेवल रिक्वायरमेंट्स आहेत हे इम्प्लिमेंट्स कुठल्या प्रकारे करायचं, म्हणजे जर आपण अकाउंट्स मॉडेल घेतलं त्याच्यामध्ये कस्टमरला काय गरजेचं आहे की त्याला जेव्हा पण आपले अवेलेबल्स अकाउंट आहे बँकेकडे त्याच्या डिटेल्स, अकाउंट नंबर दिसला पाहिजे, त्याच्यानंतर त्याचा बॅलन्स दिसला पाहिजे, स्टेटमेंट डाउनलोड करता आलं पाहिजे. तर हे सगळं दिसण्यासाठी आपल्याला API इंटिग्रेशन कुठल्या प्रकारचं आपल्याला रिक्वायरमेंट आहे, कारण की हा जो डेटा आहे हा CPS कडनं येणार, कोर बँकिंग सिस्टीमकडनं त्या ॲप्लिकेशनमध्ये येणार. त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचं आपल्याला हे इंटिग्रेशन्स लागणार आहेत ते डिझाईन या लो लेवल डिझाईनमध्ये केले जातात. त्याच्यानंतर प्रत्यक्षात कोडिंग केली जाते डेव्हलपरद्वारा. जे पण आपण बिझनेस रिक्वायरमेंट्स गॅदरिंगमध्ये जे पण BRD आणि FSD आहे त्याच्यानुसार जे सिस्टम डिझाईन केलेले आहे, हाय लेवल रिक्वायरमेंट्सच्या डिझाईन केलेल्या आहे, त्याच्यानंतर लो लेवल डिझाईनचे डिझाईन केलेले आहेत, लो लेवल रिक्वायरमेंटच्या डिझाईन केलेल्या आहेत. त्याच्यानुसार डेव्हलपर ते प्रत्यक्षात कोड तयार करतो. कोड केल्यानंतर तो मल्टिपल मॉडेल्समध्ये असतो. ओके, तर प्रत्येक मॉडेलचं इच युनिट टेस्टिंग केलं जातं डेव्हलपरद्वारा. ते युनिट टेस्टिंग सक्सेस झाल्यानंतर ते इंटिग्रेट केले जातात. इंटिग्रेशन टेस्टिंग जे सक्सेस केल्यानंतर त्याचं ॲज अ होल सिस्टम टेस्टिंग केली जाते. सिस्टम टेस्टिंगमध्ये फंक्शनल टेस्टिंग केलं जातं, जसं सिक्युरिटी टेस्टिंग असतील, परफॉर्मन्स टेस्टिंग असतील, या प्रकारच्या टेस्टिंग इथे केल्या जातात. त्याच्यानंतर युजर ॲक्सेप्टन्स टेस्टिंग केली जाते. ज्या प्रकारे V मॉडेल जे आहे सॉफ्टवेअरच्या अंतर्गत जे V मॉडेलचा अप्रोच जे वापरून आहे ते सॉफ्टवेअर डेव्हलप केलं जातं. हे झालं आपलं रिअल टाईम एक्झाम्पल. तर या मॉडेलचे काही मित्रांनो ॲडव्हान्टेजेस पण आहेत, तर ते ॲडव्हान्टेजेस आपण बघू. ते आहेत की अर्ली डिफेक्ट डिटेक्शन. अर्ली डिफेक्ट डिटेक्शनमध्ये काय येतं की जे सॉफ्टवेअर जे आहे ह्याच्यामध्ये आपण टेस्टिंग जे आहे ते पॅरलली स्टार्ट केल्यामुळे काय होतं की इनिशियल स्टेजमध्येच आपल्याला डिफेक्ट्स कळायला लागतात. त्याच्यामुळे जे डिफेक्ट्स आहेत ते आपण अर्ली डिटेक्ट करू शकतो आणि त्यांना रिझॉल्व्ह करू शकतो. हे जे सॉफ्टवेअर आहे ते क्लिअर अँड स्ट्रक्चर वेने डेव्हलप होतं. म्हणजे कसं एक स्टेज कंप्लीट झाल्यानंतर डेव्हलपमेंटची दुसरी स्टेजकडे आपण जातो. फक्त आपण याच्यामध्ये ॲड काय केलं की टेस्टिंगचे स्टेजेस आहे ते आपण पॅरलली सुद्धा स्टार्ट करतो याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर इच डेव्हलपमेंट फेज जे आहे त्याला एक करस्पॉन्डिंग टेस्टिंग फेज इथे अवेलेबल असते किंवा त्याला मॅचिंग असणारे एक टेस्टिंग फेज इथे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर गुड डॉक्युमेंटेशन हे जे अप्रोच आहे किंवा हे जे V मॉडेलचं जे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं जे V मॉडेल आहे याच्यामध्ये आपण डॉक्युमेंटेशन
खूप चांगल्या पद्धतीने करतो, कारण प्रत्येक स्टेजमध्ये जर आपण बघितलं की रिक्वायरमेंट गॅदरिंगपासून सिस्टम डिझाईन नंतर लो लेवल रिक्वायरमेंट आणि हाय लेवल रिक्वायरमेंट या दोन्ही रिक्वायरमेंट्स आपण गॅदर करतो, त्या डॉक्युमेंटेड केल्या जातात. त्याच्यामुळे ज्या मॉडेल जे आहे त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन पार्टचा असतो तो खूप चांगल्या प्रकारे आपण तयार केलेला असतो. आणि त्याच्यानंतर इझी प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणजे याच्यामध्ये इझी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कवर असते की प्रत्येक जो रिक्वायरमेंट्स आहे आपली ती डॉक्युमेंटेड असते. त्याच्यानंतर एक क्लिअर अँड स्ट्रक्चर अप्रोच आपण वापरत असतो. त्याच्यामुळे आपल्याला जे आपली जी प्रोग्रेस आहे ओके प्रोजेक्टची ती आपल्याला इझिली आयडेंटिफाय किंवा ट्रॅक करता येत असते. त्यामुळे आपण जो प्रोजेक्टचं काम आहे ते किंवा मॅनेजमेंट जे आहे किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं जे काम आहे ते खूप चांगल्या प्रकारे आपण इथे करू शकतो. हे व्ही मॉडेलचे ॲडव्हान्टेजेस आहे. आपण आता बघू डिसॲडव्हान्टेजेस काय या मॉडेलचे. डिसॲडव्हान्टेजेस जे आहे ते नॉट सुटेबल फॉर द चेंजिंग रिक्वायरमेंट्स. याचे जे रिक्वायरमेंट्स आहे ते हे जे मॉडेल आहे ते चेंजिंग रिक्वायरमेंट्सला खूप सारे सुटेबल नाही. कारण की समजा आता क्लायंटने जर आपल्याला आपण गॅदर केली इन्फॉर्मेशन, क्लायंटकडनं काय रिक्वायरमेंट होते, त्याच्यानंतर सिस्टम डिझाईन केली, त्याच्यानंतर जर आपण साईड बाय साईड काय करतो पॅरलल टेस्टिंग चालू करून देतो. टेस्टिंग पेजेस पण चालू होतात. त्याच्यामुळे काय होतं की जी चेंज रिक्वायरमेंट्स आहे त्याच्यानुसार परत आपल्याला टेस्टिंग प्लॅन पण चेंज करावं लागतो. टेस्टिंगचे जे रिक्वायरमेंट जे काम चालू केलेलं असतं ते पण आपल्याला चेंज करावं लागतं. त्यामुळे जे आहे की याच्यामध्ये जे हा चेंजिंग रिक्वायरमेंट्सला खूप काही असं सुटेबल नाही आहे हा अप्रोच. त्याच्यानंतर हाय रिस्क फॉर कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट्समध्ये काय असतं मित्रांनो की कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट्समध्ये जे क्लायंटच्या रिक्वायरमेंट असतात त्या खूप काही वेळेस अनक्लिअर असतात किंवा त्या प्रोजेक्ट्समध्ये जे आहे त्या रिक्वायरमेंट जे असतात मल्टिपल वेळेस जे असतात चेंजेस होत असतात. म्हणजे समजा आता तुम्हाला FD वगैरे करायची की FD तुम्हाला जे आहे तिथे ॲप्लिकेशनमध्येच करता यावे. त्याच्यानंतर काय असतं की तुम्ही एक लिंक त्याच्यानंतर ॲप्लिकेशनमध्येच फंक्शनॅलिटी असते की तुम्ही फक्त ॲप्लिकेशनच्या लॉग इन केल्यानंतर किंवा लॉग इन करायच्या आधीसुद्धा कस्टमर ID टाकून फ्रंट होम पेजवरतीच जर तुम्ही कस्टमर ID टाकला एका पर्टिक्युलर टेक्स्ट बॉक्समध्ये आणि त्याच्यावरती क्लिक केलं तर त्याची FDची जी आता ओपन करण्याची जी लिंक आहे ती तुमच्या मोबाईलवरती दिली जाते किंवा व्हॉट्सअपवरती दिली जाते. आणि त्याच्यावरून फक्त तुम्ही टेन्युअर आणि तुमचं जर अमाऊंट टाकली आणि व्हॉट्सअपवरती मेसेज केला की तुमची FD तिथे तयार केली जाते. हे काय झालं की रिक्वायरमेंट चेंज झाली. सुरुवातीला ॲप्लिकेशन तुम्हाला लॉग इन करण्याची गरज होती. नंतर क्लायंटने रिक्वायरमेंट काय दिली की तुम्हाला लॉग इन न करताच फक्त होम पेजवरनं पण तुम्हाला अशी लिंक व्हॉट्सअपवरती मिळावी का आपल्या कस्टमरला, आणि तिथून त्यांनी फक्त टेन्युअर आणि अमाऊंट टाकली तरी FD बुक होणे. हीच रिक्वायरमेंट्स असल्यामुळे जे कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये हे थोडंसं अडचणीचं जातं मॅनेज करणं. त्याच्यानंतर नो प्रोटोटाईप सपोर्ट म्हणजे काय असतं की याच्यामध्ये आपण कुठलाही प्रोटोटाईप आपण दाखवत नाही, म्हणजे तयार करता येत नाही आपल्याला. त्याच्या प्रोटोटाईपचा सपोर्ट नसतो. आपल्याला जे सॉफ्टवेअर मिळणार आहे ते लेट स्टेजेसमध्ये मिळणार आहे. त्याचे एक डिसॲडव्हान्टेजेस आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर कॉस्टली एरर फाउंडलेट. समजा जर आपण अर्ली स्टेजेसमध्ये जर आपल्याला एरर सापडले ना मित्रांनो तर हे खूप ॲडव्हान्टेजेसचं असतं. पण जर काही वेळेस असं होतं की अर्ली स्टेजेसमध्ये जर आपल्याला एरर फाउंड नाही झाले आणि लेट स्टेजेसमध्ये झालं तर आपल्याला ते कॉस्टली जातं. कारण की आपल्याला परत सिस्टम डिझाईनपासून आपल्याला काम करावं लागतं. परत टेस्टिंगचं पण आपल्याला काम वाढून जातं. त्यामुळे हे या जे व्ही मॉडेल आहे त्याचे हे काही डिसॲडव्हान्टेजेस होते मित्रांनो. आपण आपल्या आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. थँक्यू.